अध्याय 35. उग्र तारादेवीचे वर्णन. तारादेवीच्या उपासकांच्या दुष्कर्मावर श्रीपादांची शिक्षा आणि कटाक्ष. शर्भेश्वर शास्त्रींची परवानगी घेऊन आम्ही पुढच्या प्रवासास सुरुवात केली. श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीतच आम्ही मार्ग आक्रमित होतो. थोड्या दूरवर गेल्यानंतर आम्हाला एक आश्रम दिसला. त्या आश्रमात एक सिद्ध महर्षी राहत होते. ते महर्षी पूर्णतः वैराग्यात असून त्यांनी कौपिन्य धारण केले होते. 2 शिष्य आश्रमद्वारात उभे होते. आम्हाला पाहताच त्यांनी आपण शंकर भट्ट आणि धर्मगुप्तच आहात ना असा प्रश्न केला. हो, आम्हीच आहोत असे आम्ही सांगितले. त्यांनी आम्हाला आत नेले. तेथे तारादेवीची मूर्ती होती. ते सिद्ध महर्षी तारादेवीचे उपासक होते हे समजले. मध्यान्ह समय झाला होता. पूजा झाल्यानंतर भजनास प्रारंभ झाला आणि भजन संपल्यावर आम्हाला भोजन देण्यात आले. सिद्ध म्हणाले, आम्ही येणार असल्याची पूर्वसूचना आम्हाला श्रीपादांनी अगोदरच दिली होती. श्री प्रभूंच्या आदेशानेच आपले आदरातिथ्य करण्यात आले. मी तारादेवीचा उपासक आहे. भक्तांना ही माता सदैव मोक्षप्राप्ती देऊन त्यांना तारते, म्हणूनच ह्या मातेला तारादेवी हे नाव पडले आणि तेच व्यवहारात पण आले. हिच्या कृपेने अकस्मात वाक्शक्ती प्रसाद रूपाने मिळते, त्यामुळे हिचे नील सरस्वती असे नाव पडले. ही माता भयंकर अशा विपत्तीतून भक्तांची रक्षा करते. पूर्वकाली हयग्रीव या नावाचे 3 जण होते. विष्णुमूर्तीचा अवतार हयग्रीव महर्षी आणि हयग्रीव राक्षस. तारादेवीने हयग्रीव राक्षसाचा वध केल्यामुळे ती नीलविग्रह हरूपिणी या नावाने प्रसिद्ध झाली. या देवीच्या कृपेने अतिसामान्य मानव सुद्धा बृहस्पतीसारखा विद्वान होतो. भारतवर्षात तारादेवीची उपासना महर्षी वशिष्ठांनी सर्वात प्रथम केली. त्या कारणाने ह्या मातेला वशिष्ठ आराधिता असे नाव पडले. मी तारादेवीचा उपासक आहे, परंतु मला तारामातेचा दर्शन लाभ कधीही झाला नाही. मी मिथिला देशातील महिषी या ग्रामातील उग्र तारा सिद्ध पीठाचे दर्शन घेतले. या स्थानात तारा एक जरा आणि नील सरस्वती अशा त्रिमूर्ती एकाच ठिकाणी आहेत. मध्यभागी उंच मूर्ती आणि आजूबाजूला त्यापेक्षा थोड्या लहान आकाराच्या मूर्ती आहेत. तिथेच महर्षी वशिष्ठांनी तारोपासना करून सिद्धी प्राप्त केल्या होत्या असे त्या गावातील वयोवृद्ध लोकांनी सांगितले. मी उग्र तारादेवीचे दर्शन घेऊन बाहेर पडताच एका सुंदर आणि आकर्षक बालिकेचे रूप समोर पाहिले. त्या बालिकेच्या पैंजनाचा आवाज कर्णमधुर होता. ती बालिका छमछम करीत चालत असता तिच्या पैंजनांचा आवाज माझ्या हृदयात प्रतिध्वनित होत होता. त्या बालिकेने मला प्रश्न विचारला, बाबा, कोठे कोठे किती फिरशील? माझ्या दर्शनासाठीच या संपूर्ण लोकाची फेरी चालवली आहेस, हे खरे आहे ना? असे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मला क्षणभर हीच तारादेवी का असे वाटले, परंतु दुसऱ्या क्षणी ती कोणी वेगळी मुलगी असे बोलत आहे असे वाटले. तारादेवी शिवावर प्रत्यलीड मुद्रेने बसलेली कपाल असते. ती नीलवर्णी त्रिनेत्री असून तिच्या हातात कात्री, कपाल, कमळ आणि खड्ग असते. तिने व्याघ्र चर्म धारण केलेले असते आणि मुंडमाळा गळ्यात धारण करणारी ती देवी भोग व मोक्ष प्रदान करणारी आहे. त्या मंगलमय देवीचे खरे रूप असे आहे. मी आता पाहिलेले 12-13 वर्षाच्या सुंदर बालिकेचे मुग्धमोहक रूप आहे. त्यामुळे मी आश्चर्यजनक स्थितीत होतो. काही बोलू शकलो नाही. तेवढ्यातच त्या बालिकेचे शरीर तेजोभरीत अत्यंत तेजस्वी होत होते. एकदम तिने मुलाचा आकार घेतला आणि त्या बालकाचे नेत्र योग्यांच्या नेत्रासारखे अत्यंत दयाद्र आणि शांत होते. त्यांचा रंग सुवर्ण कांती समान होता. ते स्वरूप अत्यंत दिव्य आणि तेजोमय होते. त्या बालकाच्या दोन्ही पायात पैंजन होते. माझ्या पायातील हे पैंजन अत्यंत घट्ट झाले आहेत, ते तू काढू शकतोस का? बालकाने मला विचारले. मी त्याला होकार दिला आणि हळुवारपणे त्याच्या पायातील ते दिव्य पैंजन काढले. तेव्हा तो बालक म्हणाला, हे दोन्ही पैंजन तू तुझ्याजवळ ठेव. यांच्यात जीवशक्ती आहे. तू कोठे जावे, काय खावे, कोणाशी बोलावे या सर्व गोष्टींचा निर्णय हे पैंजनच घेतील
असे सांगून तो बालक अंतर्ध्यान पावला. मी कालीघाटमध्ये कालिका मातेचे दर्शन करून दक्षिणेस गेलो. पुरी या महाक्षेत्राचे दर्शन घेतले. दक्षिणेतील सिंहाचल क्षेत्राचे दर्शन घेतले. माझ्या पूर्व सुकृतानेच पादे गया क्षेत्र असलेल्या श्री पिठाकापुरात पोहोचलो. तेथे श्री कुकुटेश्वर स्वामींचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्तमूर्ती जवळ एक सापाचे वारुळ होते. त्या बिळात एक देवता सर्प होता. मी दत्ताचे दर्शन घेतल्यावर त्या सर्पाने सुद्धा मला दर्शन दिले आणि त्या सर्पाच्या दर्शनानेच माझ्यातील कुंडलिनी जागृत झाली. माझे शरीर माझ्या स्वाधीन नव्हते. मी वेड्यासारखे इकडे तिकडे फिरत तारामातेचा मोठ्या आवाजात नामघोष करीत होतो. मी योगायोगानेच नरसिंह शर्मा यांच्या नावाचा क्षत्रिय जमीनदाराच्या घरासमोर आलो. महिषी या ग्रामात पाहिलेले बालिकेचे रूप पुन्हा माझ्या डोळ्यासमोर दिसले. परंतु ती बालिका थोड्याच वेळात बालकाच्या रूपात रूपांतरित झाली. मला दर्शन दिलेला तोच तेजोमय दिव्य बालक माझ्या डोळ्यासमोरच होता. श्री वर्मांच्या घरी एक निराळाच टांगा होता. त्या दिव्य बालकाला त्या टांग्यात बसवून आपल्या मातेच्या घरी जायचे होते. श्री वर्मांनी एका सेविकाची व्यवस्था केली. तो तिथे हजर झाला. त्या बालकाने त्या सेवकाला सुद्धा टांग्यात बसवले आणि मला त्या टांग्यास ओढण्यास सांगितले. मी नाही ओढत म्हणालो. तू जर नाही ओढलेस तर तुझे कातडे काढून त्याचे पादत्राण करून घालीन. मी तर चांभारच आहे. कातडे काढून चप्पल शिवणे ही माझी कुलवृत्तीच आहे. तुझ्यासारख्या जनावराचे कातडे म्हशीच्या किंवा गायीच्या कातड्यापेक्षा श्रेष्ठ असते, असे तो बालक म्हणाला. मी इच्छा नसताना तो टांगा ओढण्याचे स्वीकारले. त्या बालकाच्या हातात एक छडी होती. त्या टांग्याला ओढण्यासाठी मला फार श्रम पडत होते. तो दिव्य बालक त्याच्या हातातील छडीने मला सारखे मारित होता. त्या दोघांचेच वजन 20 माणसांच्या बरोबरीचे होते. मोठ्या कष्टाने तो टांगा मी ओढत असता दुःखावर मीठ चोळल्याप्रमाणे तो बालक छडीने जोरजोरात मारत होता. माझ्या पाठीतून रक्तधारा वाहू लागल्या आणि दुःखाचा भार वाहतच मी तो टांगा त्या बालकाच्या मातागृहापर्यंत आणून कसाबसा पोहोचवला. त्या बालका बरोबर आलेल्या सेवकाला माझी परिस्थिती सहन झाली नाही. परंतु तो बालक त्याच्या विनोदार्थ फार क्रूरतेने वागत होता. ह्या दुरात्म्यावर दयामाया दाखवलीस तर तू पण शिक्षेस पात्र होशील, असे त्या बालकाने सेवकाला बजावून सांगितले. मला कमरेच्या वर काही वस्त्र नव्हते. रक्ताच्या धारा सारख्या वाहत होत्या. त्या बालकाने घरात जाऊन तिखट आणले आणि ते माझ्या अंगास लावले. माझ्या कमरेला मात्र महिषी ग्रामात मिळालेले पैंजण होते. तेवढ्याच त्या दिव्य बालकाची पुण्यमूर्ती आजी राजमांबा बाहेर आली. तिचे दुसरे नाव पुण्य रूपिणी असे होते. तिचे दर्शन झाल्याबरोबर माझ्या शरीरातील आग शांत झाली. तिचे यजमान बापनारील या नावाचे सुप्रसिद्ध सत्य ऋषीवर होते. ते म्हणाले, बाबा तू कोणत्या गावचा आहेस, कुठून आलास? थोड्या वेळ विश्रांती घेऊन भोजन करून जावे. त्यांनी हिंदुस्थानी भाषेचा वापर केला. या सेवकाने श्रीपादांनी दिलेल्या कठीण वागणुकीचे वर्णन त्यांच्या आजी आणि आजोबांजवळ केले. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, आजी, हा सेवक चक्क खोटे बोलतोय. या माणसाच्या अंगातून रक्तच आले नाही. त्याच्या घामाच्या धारा होत्या. मी त्याला तिखट लावलेच नाही. ती चंदनाची उटी होती. हवे असेल तर त्या सेवकाला पाहावयास सांग. ते सेवकाने पाहिले. श्रीपादांनी सांगितलेले तंतोतंत खरे झाले. तेवढ्यात बापनारीलने म्हणाले, श्रीपादा तू सत्यवर्ती आहेस. तिथे रक्ताच्या धारा म्हणालास की रक्ताच्या धारा दिसतील. चंदनाची उठी म्हटलेस की तीच दिसेल. तू जे म्हणशील तिथे तेच दिसते. म्हणजे तू साक्षात उग्र तारा देवीचे रूप आहेस असेच वाटते. उग्र तारा देवीच्या अनुग्रहाने वाकसिद्धी प्राप्त होते असे ऐकले होते, पण साक्षात समोरच पाहिले. उग्र तारा देवी प्रमाणे तू केवळ संकल्प मात्रानेच कोणत्याही वस्तूचे स्वभाव धर्म बदलू शकतोस. तुझा लीला विनोद आता थांबवून त्या भाग्यावर करुणा कटाक्ष कर. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा आपण जास्तच बोलतात. मी संकल्प करेल आणि तो संकल्प लगेच फलीभूत होईल असे म्हणालात. हे कोठपर्यंत खरे आहे व खोटे निर्णय शास्त्रांच्या साह्यानेच घेता येईल
असो हा एक अंगतूक सद्ब्राह्मण आहे, उग्र तारादेवीचा उपासक आहे, हे सगळे ठीकच आहे, पण याने संन्यास दीक्षा आपल्या गुरूंच्या अनुमतीने न घेता त्याला जसे योग्य वाटले त्याप्रमाणे त्याने संन्यास घेतला. याच्या पित्याने अनेक कष्ट सहन करून याचे लहान लालन पालन करून यास मोठे केले. त्याच्या मातेला गर्भावस्थेत फार कष्ट सहन करावे लागले. हा जन्मला तेव्हा त्याच्या मातेच्या अंगातून बरेच रक्त गेले. रक्ताळलेल्या घावावर मिरचीची पूड लावली असते दुःख कसे असते, तसे दुःख त्या मातेने तेव्हा सहन केले होते. ते दोघेही आता या जगात नाहीत आणि पूर्व सुकृताने त्यांचा जन्म पिठापुरात झाला आहे. काशीत वास केल्याचे फळ. नरसिंह वर्मांच्या घरात असलेला सेवक दुसरा कुणी नसून या अंगतुकांचा पूर्वजन्मीचा पिताच आहे. त्यांची पत्नी यांची पूर्वजन्मीची माता आहे. मृत्यू पावलेल्या मोठ्या लोकांना पिंडदान योग्य विधीने न करणे हे एक पापच आहे. या अंगतुकाने संन्यास घेतला असल्याचे मातापित्यांचे पिंडदान प्रदान केले नाही. याचे पाप कर्म आणि याचे पुण्य कर्मानेच याला येथे म्हणजे पादगया क्षेत्री श्री पिठाकापुरात ओढून आणले. त्याने थोड्या दुःखाने याच्या पापकर्माचे फळ अनुभवले. याच्या संपूर्ण दुर्योगांचा परिहार झाला. शिशु 9 महिने मातेच्या गर्भात असतो, तसेच काशी क्षेत्रात 9 महिने 9 दिवस आणि 9 घटिका राहिल्यास तो मनुष्य पितृपाशातून मुक्त होतो. श्री पिठाकापुरम ते काशी क्षेत्रा समान आहे. ह्या अंगतुकाने त्याच्या पूर्वजन्मीच्या मातापित्यांची सेवा केल्यास हा पितृदेवतांच्या शापातून मुक्त होईल. एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. मी प्रभूंच्या आदेशानुसार माझ्या गतजन्मीच्या मातापित्यांची सेवा केली, त्यांचा आशीर्वाद मिळवला, त्यांच्याकडून मिळालेले पैंजन देवघरात सुरक्षित ठेवले. मला उग्र तारादेवीच्या अनुग्रहाने सिद्धी प्राप्त झाली. माझ्या तंत्रशक्तीच्या बळावर मी लोकांचे दुःख आजारांचा परिहार करू लागलो. आपण इकडे येण्यापूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांनी मला दृष्टांत दिला. ते म्हणाले, शंकर भट्ट आणि धर्मगुप्त असे 2 यात्री या मार्गाने येत असतील, त्यांचे योग्य आदरातिथ्य करून त्यांची येथे राहण्याची सोय सुद्धा करावी. तसेच माझे पैंजन त्यांना बक्षीस म्हणून द्यावे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 35 समाप्त.